किमान आपल्या अलिबाग सारख्या मेलेल्या हिंदूंच्या शहरात दरडोई 4 झांजे आलेले आहेत हे बघून जरा आनंद वाटला। फार कमी लोक जमा होतो आपण, ही दरवेळची शोकांतिका आहे आणि दरवेळेस घरी बसून चर्चा करायची आणि कुठल्या तरी सलीम अब्दुल त्याला दोष देत बसायचा। त्याला दोष देऊ नका। तुमच्या माझ्यातल्या समाजातल्या सो कॉल्ड सिक्युलर किड्यांना अगोदर ठेचून मारा। त्यांनी कोणीही न दिलेलं वकीलपत्र यांनी घेऊन ठेवलंय की सगळे मुसलमान असे नसतात, सगळं हे असं नसतं, हे असतं तसं असतं। त्यांना अगोदर विचारा की तुला हे वकीलपत्र कोणी दिलंय। याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्यातले सेक्युलर किड्यांना पायाखाली घ्या, त्यांना ठासून मारा, त्यांच्यावर बहिष्कार घाला, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला। कुठेही जाहीररित्या जर कोणी वकिली करत असेल तर त्याच्या थोबाडात मारा, त्याच्या तोंडात शेण घाला। हे बंद झालं पाहिजे। जोपर्यंत हे बंद होणार नाही तोपर्यंत हे असंच सुरू राहणार आहे, लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्वाचं, यांच्या आर्थिक नाड्या आवळायला घ्या। नागपूरला झालेल्या दंग्यात सुरू झालेलं आहे, नागपूरला हवा टाईट आहे, नाशिकमध्ये परवा सुरुवात झालेली आहे। मला माहिती आहे अलिबागमध्ये सुरू करणं फार अवघड आहे, परंतु तरीही माझं आव्हान आहे, यांच्या आर्थिक नाड्या आवळायला घ्या। त्याशिवाय पर्याय नाही। प्रत्येक गाडीवर कळलं पाहिजे तुम्ही दिलेला 1 रुपया हा तुमच्या विरुद्ध वापरले जाणार आहे, लक्षात घ्या। तिथं कोणालाही हे नव्हतं विचारलं की तू आगरी आहेस का, कोळी आहेस का, माळी आहेस। त्याला कलमा पडायला लावला, त्यातही शंका नको म्हणून पॅन्टा खोलून बघितले आणि मग गोळ्या मारल्या। त्यांनी फक्त हिंदूंवर हमला केलाय। जरा लाज वाटू द्या। उद्यापासून खरेदी करताना किमान आर्थिक बहिष्कार तरी घाला। त्यांनी नावं विचारून गोळ्या मारल्या, नावं विचारून खरेदी करा। जोपर्यंत हे सुरू होणार नाही तोपर्यंत आपल्याला दर महिन्याला एकदा येऊन श्रद्धांजली व्हायचीच आहे, लक्षात ठेवा। याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव उपाय आहे, सुरुवात आर्थिक बहिष्काराने करा। प्रत्येकाला तलवार घेऊन बाहेर निघायची गरज नाही। प्रत्येक कामाचे योग्य मार्ग असतात, ते मार्ग अपनावा। हे जाहीररित्या न सांगणारी गोष्ट आहे, परंतु सांगावी लागते। किमान जमलेल्यांनी शेजारी पाजारी जाऊन सांगा। 2 रुपये स्वस्त देतो म्हणून त्याच्याकडे जाऊ नका। आणि विक्रेत्यांनाही माझी नम्र विनंती आहे की जरा माणसं बघून विका। जर समोरचा 2 रुपये कमी देऊ शकतो तर तू का नाही देऊ शकत, तेही बघा। दोन्हीकडनं बघा, त्यांच्या नाड्या आवळा आणि तरच हे कधीतरी बंद होईल। फक्त सकाळी मोदींना किंवा कुठल्याही पंतप्रधानाला किंवा गृहमंत्र्याला शिवाय देऊन नाही होणार आहे। हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध धर्मातल्या प्रत्येक माणसाला लढावं लागणार आहे, लक्षात ठेवा। ज्यांच्या सावलीखाली उभे आहात तिकडे बघा, 350 वर्ष अगोदरची दहशत बघा काय होती ती, अटकेपासून कटकपर्यंत। लक्षात ठेवा, एकत्र राहिलात तरच जगणार आहोत, नाहीतर कांद्या बटाट्यासारखे आपण कापले जाणार आहोत। आणि भाईचारा विसरून जा। आम्ही हिंदू फक्त चारा आहोत हे लक्षात ठेवा। जो स्वतःच्या चुलत बहिणीचा भाऊ नाहीये तो साल्यांवर तुमचा भाऊ कसा होणार रे? आहे का कोणाला उत्तर? जो मावस बहिणीचा भाऊ नाहीये, जो आते बहिणीचा भाऊ नाहीये, तो तुमचा भाऊ कसा होणार? तर लक्षात ठेवा, एक तर चारा बनायला तयार राहा, नाही तर युद्धाची तयारी करा। आर्थिक बहिष्कार आजचं सगळ्यात चांगलं हत्यार आहे, ते अपनवा। कुठे ना कुठेतरी चांगला सूर्य उजाडेल। धन्यवाद।